साताऱ्यातील एक हसत खेळत आनंदी कुटुंब. नवरा आर्मीमध्ये, एक ब्रेव सोल्जर. जवान प्रमोद जाधव, देशासाठी बॉर्डरवर उभा राहणारा एक खरा वॉरियर. पत्नी प्रेग्नेंट होती. डिलिव्हरी डेट जवळ आली म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. नेक्स्ट डे डिलिव्हरी प्लॅन होते म्हणून आदल्या दिवशी सोल्जरला लिव्ह मिळाली होती. सगळीकडे आनंदी आनंद होता, कारण आता कुठल्याही क्षणी गुड न्यूज येणार होती. रात्री सोल्जर पत्नीला भेटायला हॉस्पिटलकडे येत असताना एका हाय स्पीड ट्रकने त्याच्या टू व्हीलरला जोरदार धडक दिली आणि जागेवरच त्याचा मृत्यू झाला. एक क्षण आणि सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं. दुसऱ्या दिवशी पत्नीची डिलिव्हरी होती. एक गोंडस बेबी या जगात येणार होता. पण नियतीचा फटका इतका क्रूर होता की सोल्जर प्रमोद जाधव आपल्या बाळालाही पाहू शकले नाहीत. पतीचा मृत्यू झाला आहे ही बातमी डिलिव्हरी आधी पत्नीला सांगितली गेली नाही, कारण एवढा मोठा शॉक तो त्या क्षणी सहन करू शकली नसते. सकाळी डिलिव्हरी झाली. एक गोंडस कन्या जन्माला आली, पण तिला पहिल्यांदा उचलायला माझी मुलगी म्हणायला तिचे सोल्जर वडील या जगात नव्हते. अंत्य संस्कारासाठी पत्नी आणि नवजात बाळाला ॲम्ब्युलन्स मधून नेण्यात आलं. जस्ट डिलिव्हरी झालेल्या अवस्थेत आपल्या पतीला मृत अवस्थेत पाहताना त्या पत्नीवर कोसळलेले दुःख शब्दात मांडणं अशक्य आहे. प्लीज आपली गाडी हळू चालवा. ट्रक टेम्पो ड्रायव्हर्सने हाय स्पीड टाळा. टू व्हीलर रायडरने हेल्मेट नेहमी वापरा, अंतर किती कमी असो. आणि शासनाकडे माझी एक नम्र विनंती आहे, ज्या रस्त्यांची कामे बऱ्याच दिवसापासून सुरू आहेत, रखडली गेली आहेत, ती लवकर पूर्ण करा आणि खराब रोड तात्काळ रिपेअर करा. एक ऍक्सिडेंट फक्त एक लाईफ नाही घेत, तो एक बाळाकडून वडील हिरावून घेतो, एका पत्नीचं आयुष्य बदलून टाकतो आणि आई वडिलांकडून एक मुलाला हिरावून घेतो आणि एक संपूर्ण कुटुंब कधीच न भरून येणाऱ्या दुःखात ढकलतो.